शिवराजा शिवशंभूचा छावा तू गंभीर तू रणवीर तू सम्राटणी शबीर तू. नमस्कार उपस्थित सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात आधी एक छान काम करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि उपस्थित तुम्हा सगळ्यांना स्टेजवरच्याही मान्यवरांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर सगळ्यात आधी मी माफी मागेन तुम्हा सगळ्यांची. माझी चूक नाहीच आहे, कारण मी 6 वाजल्यापासून रेडी होते. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की बाबा अभिनेत्री आहे तर मेकअप करायला वेळ लागला, इथे भरपूर शिक्षक उपस्थित आहेत तर साडी नेसायला वेळ लागला. असं काही नाही आहे. मला आधी 7चा टायमिंग दिला होता कार्यक्रमाचा, पण नंतर सांगण्यात आलं भाऊ की 8:30ची आपली एंट्री आहे, त्याच्यामुळे काय माहिती काय कम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग झालं. पण मी वेळेवर होते आणि मी शाळेत सुद्धा वेळेवर जाणारी विद्यार्थी आहे, त्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा वेळेवर यायचं असं ठरवलं होतं. पण काही असू दे, पण कार्यक्रमाला आपल्याला लेट झाला, उशीर झाला, यासाठी मनापासून माफी मागते. खरं तर मी इथे पहिल्यांदाच आले, म्हणजे माझा शेवटपर्यंत आतापर्यंत शेवटचं डेस्टिनेशन हे नागपूर होतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे माझा कधीच प्रवास झाला नाही. पण आज तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी आणि खास करून आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय बंटी भाऊंच्या आग्रहास्तव तुम्हा सगळ्यांना इथे भेटण्यासाठी मी आले. आणि खरं तर इथे जो काही सत्कार समारंभ असेल, गुणगौरव सोहळा असेल, हे करण्यासाठी मी खूप लहान आहे, कारण मी अजूनही विद्यार्थी अवस्थेत स्वतःला समजते. माणसानं शेवटच्या श्वासापर्यंत कायम शिकत राहावं या मताची मी आहे. त्यामुळे वय वाढलं, प्रतिष्ठा वाढली, सन्मान वाढला, तरीही आपण विद्यार्थी दशेतच असावं असं प्रामाणिकपणे मला वाटतं. सर्वांची भूमिका आणि त्या भूमिकेला तुम्ही सगळ्यांनी केलेलं प्रेम, तुमच्या सगळ्यांचे मिळालेले आशीर्वाद, यासाठी मनापासून आभार मानते. भूमिका खूप अवघड होती, अतिशय कठीण आणि फार लहान वयात खूप ताकदीची, खूप जबाबदारीची भूमिका साकारायची होती. म्हणजे नऊवार साडी नेसणं असेल, जोडल्या मासोळ्या पायात घालणं असेल, किंवा अंगावर शॉल घेण्याची पद्धत असेल, आणि हे सगळं करून घोडेस्वारी करणं असेल. म्हणजे मी आता खूप अभिमानाने ही गोष्ट सांगते की मी फार उत्तम घोडेस्वारी करते, पण याच्यातलं मला काहीच येत नव्हतं. जेव्हा ही भूमिका मला ऑफर झाली तेव्हा मी सुरुवातीला आधी नाही म्हणाले होते, कारण एका साईडला म्हणजे माझं नुकतंच 10वीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. 10वी नंतर मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे गव्हर्नमेंट कॉलेजमधून माझा डिप्लोमा कंप्लीट केला. खरं तर मी पहिल्यापासून शिक्षणाची आवड असलेली विद्यार्थिनी आहे. 10वीला 94% घेऊन संस्कृतमध्ये 100पैकी 100, हिस्ट्री जॉग्राफी आउट ऑफ, अल्जेब्रा जॉमेट्री आउट ऑफ घेणारी विद्यार्थी आहे. आणि माझं ध्येय असं होतं की मला IAS IPS व्हायचं होतं, कारण तेवढी गुणवत्ता म्हणजे तेवढी गुणवत्तेची विद्यार्थिनी मी होते. आणि म्हणून खरं तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. पण असं म्हणतो ना आपण की देव देतो तेव्हा सगळं एकदम नंबर लागला खरा, पण लगेच मला ही भूमिका ऑफर झाली महाराणी येसुराणी साहेबांची. आणि ही फक्त भूमिका नव्हती, हा इतिहास होता आणि ज्वलंत असा इतिहास होता.
म्हणजे मी असं कायम म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता, पण त्यांच्याच ताकदीचा आणि तितकाच महत्त्वाचा असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि महाराणी येसूराणी साहेबांचा इतिहास हा फार कमी लोकांना ठाऊक होता. आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेच्या निमित्तानं हा इतिहास प्रत्येकाच्या घराघरात मनात जाऊन पोहोचला, याचा फार जास्त आनंद एक कलाकार म्हणून वाटतो. जेव्हा मी शूटिंग करत होते जेव्हा माझा सीन नसायचा तेव्हा मी पुस्तक घेऊन बसायचे आणि शूटिंग करत करत मी अभ्यास केला आणि मागच्या वर्षी सर कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केली, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, विदाऊट एनी बॅकलॉग. कारण मागच्या वर्षी जेव्हा फायनल इयरची एक्झाम देत होते, फायनल एंड सेमची एक्झाम होती, तेव्हा माझं हैदराबादला साऊथ फिल्मचं शूट चालू होतं आणि 3 दिवस पुण्यात येऊन एक्झाम द्यायची, परत 3 दिवस जाऊन हैदराबादला शूटिंग करायचे. पण असं करता करता फक्त जिद्द एकच मनात होती की काहीही झालं तरी आपल्याला शिक्षण कंप्लीट करायचं आहे. म्हणजे कित्येकदा असं विचारलं जातं की आता इतकं छान फील्ड आहे, इतकं ग्लॅमरस फील्ड आहे, तरीही शिक्षणाची आवड का आणि कशासाठी? तर माझं उत्तर एवढंच असतं की ज्याला आवड असते त्याला सवड आपोआप मिळते. त्यामुळे तुम्ही फक्त इच्छाशक्ती ठेवा, म्हणजे फक्त 5 गुण आपल्या अंगात पाहिजेत: दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्यास, संघर्ष, जिद्द आणि चिकाटी. या लखलखणारी 5 गुणांची माळ जर आपण गळ्यात घातली तर कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले, तरीही आपण यशाचं शिखर गाठल्याशिवाय शांत बसू शकत नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण ही जी काही भूमिका होती, आता खूप लहान वयात खूप लोकांपर्यंत मी पोहोचले. त्या भूमिकेचे खडतर असे परिश्रम तर आहेतच, म्हणजे ती डायलॉग म्हणण्याची एक पद्धत असेल. कारण जेव्हा इतर नॉर्मल भूमिका आपण साकारत असतो तेव्हा फार कमी अभ्यास करावा लागतो, पण जेव्हा ऐतिहासिक भूमिका साकारत असतो तेव्हा वाचन असेल. म्हणजे मी जेव्हा ही भूमिका साकारायला घेतली तेव्हा तर महाराणी येसूराणी साहेबांच्यावर आधारित पुस्तकच मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती, त्यामुळे कशाचा अभ्यास करायचा इथपासून प्रश्न होता. पण जशी जशी भूमिका तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत गेली तसतसा इतिहास बाहेर येत गेला आणि खऱ्या अर्थानं जी काही रात्रंदिवस मेहनत घेत होतो, जी काही तळमळ होती की हा इतिहास पोहोचला पाहिजे, ती तळमळ खऱ्या अर्थानं पूर्ण होत गेली. म्हणजे कित्येकदा असं व्हायचं की डायलॉग म्हणता म्हणता इंजिनिअरिंगचं शिक्षण होतं, त्यामुळे अनेकदा इंग्लिश शब्द तोंडात यायचे. म्हणजे मी गमतीनं एक उदाहरण देते की असा जर माझा डायलॉग असेल की आता शंभूराजे परवानगी देतील का, तर चुकून असं व्हायचं की शंभूराजे परमिशन देतील का. पण हे सगळं पार करत 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 अखेर हा इतिहास तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला. अगदी थोडक्यात स्वराज्यरक्षक संभाजी मालिका म्हणजे काय हे सांगते. औरंगजेब बादशाहच्या 5 लाख फौजेशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही. गेली 350 वर्ष या कवी राज्यकर्त्याची, पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी, सागर खाड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक, वादळी आणि वास्तव गाथा म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याच्या पहिल्या राजश्री होते आणि त्यांच्यानंतर श्री सखी राज्ञी जयती ज्यांना आपण म्हणतो, छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय सुंदर अशी पंक्ती महाराणी येसूराणी साहेबांना सुपूर्त केली आणि स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून, महाराणी म्हणून त्या कारभार पाहू लागल्या. अगदी युवराज्ञीपासून महाराणी येसूराणी साहेबांचा प्रवास हा फार कठीण होता, पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी होते, म्हणून फार लहान वयात फार ताकदीची आणि जबाबदारीची भूमिका मी पार पाडू शकले. त्याबद्दल मनापासून आभार मानेल. तुम्ही रसिक मायबा प्रेक्षक कायम सोबत असतात. आणि जसं आता इथे सांगितलं की अनेक पुढचे प्रोजेक्ट्स आहेत,
म्हणजे आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवती एक मराठी मुलगी म्हणून एक वेगळा अभिमान आहे. आणि फौजी नावाचा चित्रपट की जो फौजी बांधवांवर आधारित, त्यानंतर आता अपकमिंग एक नवीन चित्रपट आहे की जो हिंदी भाषिक चित्रपट आहे. इतिहास आपलाच आहे. मुरारबाजी, वीर मुरारबाजी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट, आणि ती फिल्म पॅन इंडिया म्हणजे संपूर्ण भारतात रिलीज होणारा हा चित्रपट आहे. असे अनेक वेगवेगळे धाटणीचे रोल्स मी करते आहे, इथून पुढेही करत राहीन. पण अतिशय अभिमानानं एक गोष्ट सांगावीशी वाटते की कितीही भूमिका साकारल्या तरी शेवटच्या श्वासापर्यंत जर कुठल्या भूमिकेनं ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसुराणी साहेबांचीच भूमिका असेल. कारण न भूतो न भविष्यती अशी भूमिका ही तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी साकारू शकले. आज इथे येण्याचं औचित्य असं की गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सोहळा. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपले लाडके आमदार बंटी भाऊंसाठी. कारण मी मगाशी बसले होते तेव्हा, म्हणजे मी स्टेजवर जेव्हा त्यांच्या शेजारी बसले होते तेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं म्हणजे तुम्हाला UPSC द्यायची होती का, किंवा तुम्ही UPSC दिली आहे का. तर मला ते म्हणाले नाही, मला शिक्षणाची तशी काही फार आवड नव्हती. पण मला भाऊंना इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या विद्यार्थ्याला स्वतःला त्याच्या विद्यार्थी दशेत असताना शिक्षणाची आवड नसली तरी आता वयाच्या 42व्या वर्षी सुद्धा विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावासा वाटतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि यासाठी फार फार कौतुक मला त्यांचं करावंसं वाटतं की इतके कार्यक्रम खरं तर आता राजकारण तोंडावर असताना केले जातात, घेतले जातात. पण हा कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यक्रम आणि अतिशय वेगळ्या धाटणीचा. मी असं म्हणेन की आज अष्टमी आहे, नवरात्र चालू आहे आणि अष्टमीच्या दिवशी देवीसाठी हवन केलं जातं, यज्ञ केला जातो, बरोबर. तर आज भाऊ तुम्ही हा जो कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांची शिक्षणासाठीची असलेली ओढ यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा यज्ञ केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अतिशय महत्त्वाचा दिवस नवरात्र, आणि असं म्हणतात की या दिवसात देवीची उपासना करावी लागते. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या समोर ज्या शिक्षक भगिनी बसलेल्या आहेत त्यांचा गौरव करून, त्यांचा सत्कार करून खऱ्या अर्थानं स्त्रीची उपासना करत आहात, पर्यायानं देवीची उपासना करत आहात. त्यामुळे या सगळ्यांचे आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेतच आणि ते कायम राहतील याचा विश्वास मला वाटतो. आणि मी येताना भाऊंबद्दल मला भरपूर त्यांनी जी काही कामं केली चांगली त्याबद्दल मला सांगत होते सगळेजण. आणि त्या सगळ्या कामांमध्ये मला एक काम फार महत्त्वाचं आणि अतिशय अभिमानाचं असं वाटलं की ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाला त्या मुलीच्या नावानं दरमहा 5,000 रुपये त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून देणार आहेत. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते यासाठी. कारण आता आपण जे काही TV वर असेल, न्यूजमध्ये असेल, वर्तमानपत्रात असेल, अनेक ठिकाणी आपल्याला अशा गोष्टी ऐकायला मिळतात की आज इथे बलात्कार झाला, सुद्धा बलात्कार करणारे घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आणि अशा परिस्थितीत भाऊंना मुलींसाठी, आपल्या माता भगिनींसाठी काहीतरी करावंसं वाटतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने आहे. मी असं कायम म्हणते की जेव्हा अशा घटना घडतात ना भाऊ, तेव्हा ताबडतोब शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर काय होतं तर त्यांच्या काळात ही दडपशाही होती. जेव्हा रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला गेला तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या स्त्रिया आणि आपल्यासारख्या मुली स्वराज्यात सुरक्षित होत्या. मला असं वाटतं की आज तेच किंबहुना त्यासारखंच काम हे आपल्या लाडक्या आमदारांकडून होत आहे. म्हणजे मुलगी जन्माला येण्याआधीच तिचा मृत्यू बघितला जातो, मुलगी नको मुलगा हवा असा अट्टहास बऱ्याच ठिकाणी केला जातो. पण भाऊ असतील आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे तर ते मुलींसाठी, मुलगी ही पोटात असतानाच
तिला जग काय आहे हे कळण्याआधीच तिची काळजी घेतली जाते. सो मला असं वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एक मुलगी म्हणून, मराठी मुलगी म्हणून या स्टेजवरून ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांसोबत बोलताना, सगळ्यांना सांगताना अतिशय आनंद वाटतो, अतिशय अभिमान वाटतो. फार कौतुक मला या ठिकाणी या फाउंडेशनचं करावंसं वाटतं. बाकी मी इथे पहिल्यांदा आले त्यामुळे मला या भागाचं काही माहिती नाही, पण इथे आल्यानंतर जे सगळ्यांकडनं ऐकते आहे की आत्ता शिक्षक भवन असेल, म्हणजे ज्या नेत्याला आपलं भविष्य पुढे काय आहे याचं काहीही घेणं देणं नाही, पण तरी ते शिक्षकांसाठी शिक्षक भवन मी करणार हे अतिशय खात्रीने सांगतायत. मला असं वाटतं तो नेता कधीच भविष्यात मागे पडू शकत नाही आणि हे रसिका मायबाप प्रेक्षक कायम आपल्या सोबत असतीलच याची खात्री वाटते. अनेक खरं तर उपाययोजना असतील या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं चालू असतात आणि आजही त्यांनी वेगळा आणि अनोखा असा कार्यक्रम इथे राबवलेला आहे की गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक. खरं तर विद्यार्थी हे कायम गुणवंतच असतात असं मला वाटतं. कारण जेव्हा 16 वर्षाची मुलगी इथे भाषण करायला उभी राहते, असं म्हणतात भाऊ की 16व्या वर्षी पाय घसरला जातो, पण आपला कार्यक्रम इथे असा इतका भारी आहे की 16व्या वर्षी मुली इथे भाषण करायला उभं राहतात. म्हणजे हे खरं तर आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं यश आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही किंवा तुमच्या मतदारसंघात प्रत्येकाला संधी देत आहात हे या निमित्तानं मला जाणवलं. म्हणजे मी मूळची पुण्याची आहे, माझं पुण्यात सगळं शिक्षण झालं, पण आज या भागात आल्यानंतर खूप भारी वाटलं. पुन्हा एकदा या भागात यायला नक्की आवडेल. आणि चिमूर मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहे आणि भाऊंच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं सातत्यानं हे फाउंडेशन करत आहे हे बघूनही खूप छान वाटलं. खरं तर मला खूप टेन्शन होतं, कारण इतक्या लांब यायचं. माझा तसं महाराष्ट्र दौरा चालू आहे, परवा गंगाखेड, काल बुलढाणा आणि आज इथे. पण सगळ्यात जास्त आनंद मला इथे आल्यानंतर झाला, कारण अतिशय निसर्गरम्य असा हा जिल्हा, निसर्गरम्य असा मतदारसंघ आणि तितकंच आपुलकीनं आणि तितकंच प्रेम करणारे हे सगळे लोक आहेत हे बघून खूप छान वाटलं. जशी तुम्ही माझी वाट बघत होता 1 तास, तसं मी सुद्धा 1 तास तुम्ही सगळ्यांची वाट बघत होते आणि खूप छान वाटलं. खरं तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी खूप लहान आहे, पण मनापासून काही गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये फॉलो करते. म्हणजे इन्स्टावर नाही म्हणत मी, माझ्या लाईफमध्ये म्हणते की आयुष्य एकदाच मिळतं आहे आपल्याला, त्यामुळे जगून घ्या. कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. सातत्यानं अखंड कार्य करत राहा. पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, धैर्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. कारण असं वाटतं कित्येकदा आपल्याला शिक्षण घेत असताना की यार मी इतकं कष्ट करतोय पण मला यशच मिळत नाही आहे. तर असं काही नसतं, देव तुमची परीक्षा बघत असतो. आजचा दिवस तुमचा नसला तरी येणारा उद्याचा दिवस हा तुमचाच आहे हे मनावर खोलून रुतून ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला वाटचाल करायची आहे. कारण हे दिवस परत येत नाही. जेवढं तुम्ही एन्जॉय करतायत तेवढेच खडतर परिश्रम करणं हे जास्त गरजेचं आहे. कारण आत्ता या वयात जी आपली ग्रास्पिंग पॉवर असते ना, ती वयाच्या 25व्या वर्षानंतर येत नाही. त्यामुळे आत्ता हे तुमचं करेक्ट एज आहे. या वयात जर तुम्ही एखादी गोष्ट मनात ठरवली तर ती तुम्ही नक्की नक्की करू शकता याची खात्री मी या ठिकाणी तुम्हाला देते. आणि आपल्याला आईवडिलांनी जन्माला घातलेलं आहे, त्यामुळे त्यांचं नाव मोठं करण्याची आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे याचं भान प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला असायलाच पाहिजे. म्हणजे मी जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा मी स्पोर्ट्ससुद्धा तितकेच खेळले, मी अभ्यासही तितकाच केला आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात कधी कुठलं क्षेत्र आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा असतील, स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशन असतील किंवा अनेक अभ्यासाच्या रिलेटेड काही स्पर्धा असतील, या सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट करत राहा. हरकत नाही, तुम्हाला मार्क्स कमी मिळतील किंवा तुमचा नंबर येणार नाही, पण
आज हरलेला विद्यार्थी उद्या जिंकणारच नाही असं कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. उलट आज हरलेला विद्यार्थी उद्या 100% घेऊन पास होतो हा इतिहास आहे. त्यामुळे त्याच दृष्टीनं प्रत्येकानं तुम्ही सगळ्यांनी वाटचाल करावी अशी मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना नक्की मनापासून गोष्ट सांगेन. आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आमदारांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला इथे इतक्या आग्रहास्तव बोलवलं आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला इथे येण्याची विनंती केली आणि तुम्हा सगळ्यांना त्यानिमित्तानं मला भेटता आलं यासाठी मनापासून आभार मानते. जाता जाता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतला डायलॉग म्हणते आणि माझं भाषण थांबवते. खरं तर या मालिकेतला आमूचा ध्यास, शंभूराजे आमुची आस, स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस, वाजवतो नि गाजवतो तलवार मनगटी फिरवतो, झोपलेलेही होतात जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. तर भावना त्यामागे एवढंच सांगायचं आहे की आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. आत्ता कुठेतरी सुरुवात झालेली आहे, अजून खूप मोठं यश तुम्हाला गाठायचं आहे आणि ही पहिली पायरी तुम्ही चढलेली आहात आणि म्हणून इथे या सत्कार समारंभ होत आहे. चैतन्याची शिडे उभारू आभाळ असही माया पेरू, चैतन्याची शिडे उभारू आभाळ असही माया पेरू, परस्परांच्या दिशा पांघरून मिरवू चोहीकडे, हळूच वळवू सूर्य उद्याचा आपण आपुल्याकडे, हळूच वळवू सूर्य उद्याचा आपण आपुल्याकडे. धन्यवाद.